नमस्कार, आप देख रहे हैं TTN 24 न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। मराठी पत्रकार संघ द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को फिनिक्स पुरस्कार से सम्मानित किया गया। फिनिक्स पुरस्कार काम करने और जिम्मेदारियां निभाने की ताकत दोगुनी कर देता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघ द्वारा दिए गए और गुरुदेव श्री श्री रविशंकर से प्राप्त फिनिक्स पुरस्कार ने मुझे काम करने और एक पद धारण करने का अवसर दिया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जिम्मेदारी संभालने की ताकत दोगुनी हो गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को आज यहां यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान में मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित एक कार्यक्रम में फिनिक्स पुरस्कार से सम्मानित किया गया एवं उनके जीवन पर आधारित एक वीडियो पुस्तक का भी विमोचन किया गया। मुख्यमंत्री फडणवीस इस पुरस्कार पर प्रतिक्रिया देते हुए बोल रहे थे। इथल्या सर्वांना मला हे सांगितलं पाहिजे की जो ऑडिओ बुक आहे हे मलाही सरप्राईज आहे। मलाही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचं ऑडिओ बुक या ठिकाणी प्रकाशित केलं जाणार आहे। त्यामुळे मी खरोखर आपले अतिशय मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं ऑडिओ बुक आपण तयार केलं आणि अनेक नामवंत लोक एका मंचावर असताना कार्यक्रम कसा आटोपशीर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे। हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। खरं तर मी गमतीने आमच्या केतनला असं म्हणालो की केतन, मला पुरस्कार का मिळाला तुला माहिती आहे? मला का? मी म्हटलं, पहिल्यांदा जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो त्याही वेळी त्याच्या आधीच्या 3 वर्षाचे पत्रकारांचे पुरस्कार बाकी होते। त्यामुळे ते 3 वर्षाचे आणि माझ्या काळातले असे सगळे पुरस्कार पत्रकारांना मी दिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लक्षात आलं की गेल्या 5 वर्षातले पुरस्कार बाकी आहेत, त्याची घोषणा केली आणि ते पुरस्कार मी देणार आहे। त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार देणारा मुख्यमंत्री म्हणून यालाही एक पुरस्कार देऊन टाका असा तर विचार आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये आला नाही ना, अशी एक शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली, जी मी केतनला बोलून दाखवली। पण मला हे माहिती आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या भावनेनं हा सोहळा या ठिकाणी जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि शेवटी आपण लोकशाहीमध्ये माध्यमांना लोकशाहीचं चौथं अंग समजलेलं आहे। हे अदृश्य अशा प्रकारचं अंग आहे, पण हे अतिशय महत्वाचं अंग आहे। आणि आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये, सत्ता ही अंध होऊ नये, याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यम त्या ठिकाणी काम करतात। आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे। प्रसंगी टीका करणारं, प्रसंगी संबंध ठेवणारं, अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे। एक काळ मी बघितलेला आहे, कारण आता मलाही राजकारणात 30 पेक्षा जास्त वर्ष झाली। 25-26 वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे, त्याच्या आधी मी 7-8 वर्ष नगरसेवक होतो, महापौर होतो। तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या 5-7-8 वर्षामध्ये राजकारण्यांकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या। एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका हे राजकारण्यांवर करू शकत होते, करत होते आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चाही पिऊ शकत होते, जेवणही करू शकत होते आणि त्यांना सांगूही शकत होते, त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते। आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे, उद्या तर कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले, आता हे सरकारी पत्रकार झाले, आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले। मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे। कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत। ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाकं आहेत
आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे, दोन्ही चाकांनी एकमेकांसोबत चालायचं आहे. आणि कुठलंही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ही जी भावना आहे की एखाद्या पत्रकाराने एखाद्याबद्दल चांगलं म्हटलं की तो त्या व्यक्तीचा झाला, त्या गटाचा झाला, किंवा केवळ टीकाच करायची म्हणजे तुम्ही तटस्थ पत्रकार होता, अशा प्रकारची जी भावना आहे, या दोन्ही भावना मला असं वाटतं अतिशय चुकीच्या आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी आपलं काम करायचं असतं, पत्रकारांनी आपलं काम करायचं असतं आणि दोघांचंही काम हे लोकशाहीला प्रगल्भ करणारं असलं पाहिजे, एवढंच त्या ठिकाणी पाहायचं असतं. आणि म्हणूनच मगाशी निलेश जे म्हणाले त्याप्रमाणे मी नेहमी सगळ्या संपादकांची, पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा, आमची काही अडचण नाही आहे, फक्त आमची बाजू पण सोबत मांडा. तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ. एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही, एका छोट्या खिडकीत. आमचं पण